माझ्या पालकांनो, मागील सत्रात आपण मुलांची वाचनाची गोडी कशी वाढवायची ह्याबद्दल माहिती घेतली. तुम्ही आणि मुलं अगदी छान प्रयत्न करत असाल ह्याबद्दल मला खात्री आहे. चला तर मग नवीन विषयाला सुरुवात करूयात. आजचा विषय आहे मुलांची एकाग्रता कशी वाढवायची. बरेच पालक मला येऊन विचारतात की मुले कॉन्सन्ट्रेशनच करत नाहीत किंवा मुले चंचल आहेत, तर करायचं तरी काय? तर ह्याच विषयी आपण ह्या सत्रात माहिती घेणार आहोत. मुलांचे अभ्यासात लक्ष न लागण्याचे 3 कारण असू शकतात. पहिलं कारण अभ्यासाचा आलेला ताण, दुसरं कंटाळवाणा किंवा तोच वाटणारा अभ्यास आणि तिसरं डिस्ट्रॅक्शन्स. या तिन्ही विषयांवर आपण आज सविस्तर माहिती घेऊयात आणि उपायही बघूयात. पहिले कारण अभ्यासाचा आलेला ताण. मुलांना अनेक विषय शिकण्यासाठी आहेत आणि त्यातील सिलेबसही अगदी महत्त्वाचा आहे. एवढा सगळा अभ्यास एकदम करायचा हा विचार करूनच मुलांना ताण तयार होतो. त्यामुळे जर मुलांच्या अभ्यासाचे नियोजन केले म्हणजेच टाइम टेबल तयार केला तर मुलांचा हा ताण कमी करण्यासाठी आपण मदत करू शकतो. आता अजून एक टप्पा, मुलांचा जर वर्ग शिक्षकांनी घेतलेला अभ्यास आणि घरी दिलेला अभ्यास हा जर त्याच दिवशी करून घेतला तर मुलांचा ताण कमी करण्यासाठी आपण त्यांना खूप मोठी मदत करू शकतो. मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी असतो, अगदी तो वयाप्रमाणे वाढतही जातो, पण अटेन्शन स्पॅनमध्ये घेतलेला अभ्यास, तेवढ्या वेळात घेतलेला अभ्यास हा क्वालिटी अभ्यास असेल ह्याकडे मात्र आपल्याला लक्ष दिले पाहिजे. यावरूनच आपण मुलांचा नियोजनयुक्त अभ्यास घेऊ शकतो. दुसरे कारण कंटाळा आणि तोचपणा. मुलांना तेच वाचायला किंवा लिहायला कंटाळा येत असेल तर असे समजायचे की अभ्यासाची पद्धत कंटाळवाणी झाली आहे. उदाहरणार्थ 4 वर्षाचे मूल आहे. 4 वर्षाच्या मुलाला आपल्याला जर कलर्स शिकवायचे असतील तर घरातील फळे, फुले, पालेभाज्या आणि इतर कलरफुल गोष्टी ह्या एकत्र करून अनुभवातून शिक्षण ह्या तत्वाचा आपण वापर करू शकतो. तसेच जर 4th स्टँडर्डच्या वर्गातील मुलाला जर पाढे पाठ करायचे असतील तर रोज 2 पाढे असे टार्गेट आपण ठेवले पाहिजे आणि जाता येता मुलांना दिसतील अशा ठिकाणी पाढ्यांचे पोस्टर्स जर लावले तर व्हिज्युअलायझेशन थ्रू आपण मुलांना पाढे पाठ कसे करायचे आणि ते कसे लक्षात ठेवायचे ह्याविषयी अनुभवातून शिक्षण देऊ शकतो. त्यामुळे पद्धत बदलली की मुलांचा ताणही कमी होईल आणि त्यांचा तो कंटाळा जाण्यासाठी मदत सुद्धा होईल. तिसरे कारण डिस्ट्रॅक्शन्स. शक्यतो जेव्हा मुलं अभ्यास करतात तेव्हा मुलांच्या आजूबाजूला स्क्रीन, टीव्ही किंवा गोंगाट यापैकी कुठलेही डिस्ट्रॅक्शन्स असणार नाही ह्याची काळजी एक पालक म्हणून आपल्याला घेणे गरजेचे आहे. मुले जेव्हा ह्या डिस्ट्रॅक्शन्सकडे वळतात तेव्हा मुलांचा अभ्यासातले लक्ष हे हळूहळू कमी व्हायला लागते. तर आता आपण याच गोष्टींचा वापर मुलांसाठी बक्षीस म्हणून करूयात. तर आता ते कसे, तर जेव्हा एका आठवड्यामध्ये मुलांनी जर छान अभ्यास केला तर ठरवलेल्या खेळाच्या वेळेमध्ये तुम्ही 1 तास मुलांना किंवा अर्धा तास मुलांना वाढवून द्या किंवा त्यांचा आवडीचा पदार्थ बक्षीस म्हणून त्यांना द्या की आठवड्याभरात तू जर छान अभ्यास केलास तर त्याचे रिवॉर्ड म्हणून म्हणजे पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणून तुला एखादे बक्षीस दिले जाईल. पण हा पालकांनो, ह्याची मुलांना सवय लागता कामा नये. तर ह्याविषयी आपण मात्र ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, जर मुलांना अभ्यास ही माझी जबाबदारी आहे किंवा हा माझा दैनंदिन नित्यक्रमातील एक महत्त्वाचा भाग आहे असे जर मुलांना हळूहळू पटवून दिले किंवा ह्याची जाणीव करून दिली तर मुलांसाठी हे सोयीस्कर पडेल. तसेच पुढे जाऊन जर आपण वयाप्रमाणे 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15 मिनिटे जर मुलांचे रोज मेडिटेशन घेतले आणि पालकांसह हे मुलांसोबत त्यांनी केले किंवा मी मागील पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की सहभाग, त्याच्यातूनच आपण शिस्त लावू शकतो. हाच तत्व जे इथे वापरले की मुलांसोबत तुम्ही जर मेडिटेशन केले तर हळूहळू मनाने सुद्धा याही मार्गाने आपण मुलांना एकाग्र करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. नवीन विषयाला घेऊन परत पुढच्या सत्रात भेटूयात. धन्यवाद.